नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ऑफिसचा टिफिन असो किंवा मुलांचा शाळेचा डब्बा असो, यासाठी आपण नेहमी पटकन भेंडीची भाजी बनवत असतो. पण बरेच वेळा ही भेंडीची भाजी चिकट होते. यासाठी भेंडीची भाजी बनवताना कढईत थोडंसं तेल टाकून भेंडी छान त्यामध्ये हलकीशी भाजून म्हणजेच परतून घ्या व नंतर जिरे, मोहरी व ठेचलेला लसूण याची फोडणी द्या. भेंडीची भाजी बनवताना नेहमी त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट घालावा. अगोदरच भेंडी छान परतून घेतल्यामुळे ती छान कुरकुरीत अशी होते व भेंडी अजिबात चिकट यामुळे होत नाही व भेंडी यामुळे खूप जास्त टेस्टी पण लागते. तर ही टीप तुम्ही भेंडीची भाजी बनवताना नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 2. मुलांच्या शाळेच्या डब्याला देण्यासाठी फ्लावरची सुकी भाजी बनवत असाल तर भाजी बनवताना त्यात बेसन पीठ हलकंसं छान खरपूस भाजून घ्यावं व त्यामध्ये घालावं. यामुळे फ्लावरची भाजी खूप जास्त टेस्टी व चवदार अशी लागते. तर ही चटपटीत फ्लावरची सुकी भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 3. मुलांना डब्याला देण्यासाठी बटाट्याचे पराठे बनवत असाल तर पराठे बनवताना सारणामध्ये कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळीच टेस्ट येते. तर बटाट्याचे पराठे बनवताना ही टीप ट्राय करा. अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 4. मुलांच्या डब्याला देण्यासाठी तुम्ही मेथीची भाजी बनवत असाल तर बरेच वेळा मुले मेथीची भाजी कडू लागते त्यामुळे मेथीची भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. परंतु मेथीची भाजी खूप आरोग्यदायी पण आहे. यासाठी मेथीची भाजी मुलांनी खाणे तितकंच गरजेचं पण आहे. यासाठी मेथीची भाजी बनवताना ती अजिबात कडू लागू नये यासाठी त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट, मूग डाळ किंवा मसूर डाळ त्यामध्ये अवश्य घालावी. तसेच भाजी शिजल्यावर त्यात 1 ते 2 किंवा 1.5 चमचा तेल टाका. यामुळे मेथीची भाजी खाण्यास अजिबात कडू लागत नाही. तर मेथीची भाजी अजिबात कडू लागू नये यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 5. मुलांना शाळेचा डब्बा देण्यासाठी आपण जेव्हा किचनमध्ये येतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की घरात भाजीला काहीच नाही. अशा वेळी भाजी काय करू हा प्रश्न पडलेला असतो. तर यासाठी आपण थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. तर या बेसन पिठामध्ये थोडासा ठेचलेला लसूण त्यामध्ये घालून घ्या व जिरे व हातावर छान चोळून ओवा त्यामध्ये घालावा व आवडीनुसार तिखट, मीठ व ताजी बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर त्यामध्ये घालून घ्यावी व त्याचं छान पातळसर बॅटर बनवून घ्या. हाताने किंवा चमच्याच्या मदतीने बॅटर चांगले एकजीव करून घ्या जेणेकरून त्यात बेसन पिठाच्या गुठळ्या अजिबात राहणार नाहीत किंवा राहता कामा नये व नंतर तव्यावर छान तेल टाकून त्याची बेसन पोळी बनवून घ्या. चटपटीत बेसन पोळी तुम्ही मुलांना डब्याला नक्की द्या. जर कधी घरात भाजीला काहीच नसेल व मुलांना डब्यासाठी अशा वेळी ही भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 6. मुलांना शाळेच्या डब्याला रोज रोज पालेभाजी खाऊन किंवा पालेभाज्या देऊन मुले कंटाळी असतील तर कधीकधी अधीमध्ये कडधान्याची भाजी बनवावी. तर कडधान्य आदल्या दिवशीच भिजत घालावी व सकाळी भिजत घालून दिवसभर भिजवून घ्यावी आणि संध्याकाळी कापडामध्ये छान बांधून ठेवावी. कापडामध्ये बांधून ठेवल्यामुळे कडधान्याला खूप छान असे मोड येतात व नंतर त्याची भाजी बनवावी. तर मुलांच्या टिफिनसाठी दररोज काय भाजी बनवावी याचं टेन्शन येत असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 7. मुलांच्या शाळेच्या डब्याला खिचडी बनवत असाल तर खिचडी बनवताना आपण त्यात मूग डाळ घालत असतो. तर कधीकधी मूग डाळीच्या ऐवजी मोड आलेली मूग त्यामध्ये वापरावे किंवा घालावे. यामुळे खिचडी खूप जास्त पौष्टिक अशी होते. तर
मुलांसाठी खिचडी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त टीप नंबर 8. लहान मुलांसाठी चटपटीत खाण्यासाठी आपण सुट्टीच्या दिवशी पावभाजी तर नेहमीच बनवत असतो. तर पावभाजी बनवत असाल तर पावभाजी बनवताना त्यात लाल भोपळा आवर्जून घालावा. कारण लाल भोपळा पावभाजीत घातल्यामुळे लहान मुलांना जो पावभाजी मसाल्याने होणारा त्रास आहे तो अजिबात होणार नाही व लाल भोपळा पावभाजीमध्ये घातल्यामुळे पावभाजी छान अशी मिळून देखील येईल. तर लहान मुलांसाठी पावभाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 9. मुलांना डब्याला देण्यासाठी भोपळ्याचे पराठे बनवताना त्यात कांदा चिरून घालण्याऐवजी कांदा हा किसून त्यामध्ये घालावा. यामुळे भोपळ्याच्या पराठ्याला खूप छान अशी चव येते किंवा यामुळे भोपळ्याचे पराठे अगदी टेस्टी लागतात. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 10. मुले तेच खाऊन जर कंटाळले असतील तर कधीकधी मुलांना टिफिनमध्ये डाळ मेथ्याची दिरडी बनवून द्यावी. कारण ही दिरडी खूप जास्त मुलांसाठी पौष्टिक असतात व करण्यास पण पटकन होतात व मुलांना पचायला देखील हलकी असतात. तर मुलांना डब्बा देताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा किंवा ट्राय करू शकता. व अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 11. दिरडी करताना दिरड्याचे पीठ पातळ भिजवावे. यामुळे दिरडी छान जाळीदार अशी होतात. तर दिरडी बनवताना तुम्ही जर नवशिक्या मुली असाल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 12. जर सकाळी मुलांना टिफिन द्यायला जर आपल्याकडून उशीर झाला तर झटपट डोसे बनवा. त्यासाठी बारीक रवा, गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिक्स करताना 10 मिनिटे भिजत घालत ठेवा व नंतर नेहमीप्रमाणे डोसे बनवतो अगदी तसेच डोसे बनवा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर 13. लहान मुलांसाठी डाळ खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा व वरून मस्त असं तूप पण त्यामध्ये घालावं. यामुळे डाळ खिचडी खूप जास्त पौष्टिक अशी होते. अत्यंत उपयुक्त व प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 14. मुलांना टिफिन देताना त्यात सलाद अवश्य द्यावा. सलाद देताना त्यावर थोडासा लिंबू रस टाकून द्यावा. कारण लिंबू व्हिटॅमिन सीने भरपूर असतो. तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी पण मिळते. तर मुलांना डब्यामध्ये सलाद देताना तुम्ही ही टीप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 15. मुलांना टिफिनला देण्यासाठी पनीर भुर्जी बनवताना त्यात थोडासा पावभाजी मसाला हा आवर्जून घालावा. यामुळे पनीर भुर्जीची चव एकदम टेस्टी अशी लागते. तर पनीर भुर्जी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.